नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून मराठी माणसाचे मानबिंदू वंदनीय शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या या सभेसाठी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले दिनांक 3 तारखेच्या भावी नगराध्यक्ष सन्माननीय प्रणितीताई भगीरथ दादा भालके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या पॅनलचे प्रमुख ज्यांना सगळ्यांनी एकत्रित करण्याची भूमिका घेतलेली आहे, विठ्ठल परिवार, ज्यांच्या खऱ्या अर्थानंच नावातच भगीरथ आहे, सन्माननीय भगीरथ दादा भालके, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, वाड्यावर गडावर भगीरथ दादाची आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सभा कशी झाली म्हणून सांगणाऱ्या चोरून कार्यकर्त्यांना सुद्धा माझा मानाचा जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व पत्रकार मित्र, चॅनलचे सगळे प्रमुख आणि पंढरपूर शहरातील सुज्ञ नागरिक बंधू भगिनींना माझा मानाचा जय महाराष्ट्र. काल बऱ्याचशा वक्त्याने इथं लाळ घालण्याचा प्रयत्न केला. काल काय म्हटले, प्रणितीताई भालके निधी कुठून आणणार? मी पंढरपूर शहरवासियांना एक विनंती करणार आहे, बंधू आणि भगिनीनो, स्वर्गीय भारतनाना भालके यांनी 3 वेळा ह्यांची हॅट्रिक करून तलब जिरवली होती. स्वर्गीय भारतनाना भालके यांनी या जनसेवेचा वसा, समाजकारणाचा वसा या ठिकाणी अंगीकृत करून 3 वेळा हॅट्रिक करणारे स्वर्गीय भारतनाना भालके यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमची भगिनी प्रणितीताई भालके ह्या खऱ्या अर्थाने गेली, नानांचा वसा घेऊन चालणारी आमची भगिनी प्रणितीताई भालके खऱ्या अर्थानं तुम्ही निवडून आला असं म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. कारण तुम्ही जनतेच्या मनातले, जनतेच्या हृदयावर प्रेम करणाऱ्या नगराध्यक्ष आहात. ह्यात आता कुठल्या दाते पंचांग काढायची गरज नाही. माझा नेहमीचा दादा डायलॉग असतो, वराट कुणाचं बी असू द्या, वाढप्या आपला असला पाहिजे. आणि म्हणून भालके कुटुंब निश्चितपणानं या ठिकाणी शहर आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी आश्वारूढ होतील असा विश्वास या ठिकाणी देऊ इच्छितो. भगीरथ दादा, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. 2008 साली 2009 साली या ठिकाणी सन्माननीय आमदार जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जन्म शताब्दी निमित्त पत्रकार मित्रांना माहीत असेल की या ठिकाणी 532 कोटीचा निधी देहू, आळंदी आणि पंढरपूर शहराच्या विठ्ठलाच्या पददर्शन झालेल्या पावन नगरीचा विकास करण्यासाठी 230 कोटी रुपयाचा निधी नागेश काका या ठिकाणी आपण आणला होता. नागेश काकाला ह्या गोष्टी माहीत आहेत. खऱ्या अर्थानं 230 कोटी रुपयाचा निधी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या प्रयत्नानं जयंत पाटलांनी या ठिकाणी दिला होता. काल जे म्हटले होते की प्रणितीताई भालके निधी तुम्ही कुठून आणणार, स्वर्गीय भारतनाना भालकेंनी सुद्धा 230 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरु महाराजांच्या
जन्मशताब्दी निमित्त जयंत पाटलाच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणून शहराचा विकास केलाय असं म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि तेव्हापासून 2009 पासून ते आत्तापर्यंत 2017-18 पर्यंत सर्व ड्रेनेजची कामं असतील, पाईपलाईनची कामं असतील, त्याचबरोबर शहर विकास आराखड्याची कामं असतील, ते पुरेपूर्ण करण्याचं काम या ठिकाणी नगर विकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. बंधूंनो, बरेचसे वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत, पण तुम्हाला माहीत असेल शोले पिक्चर 50 काहीतरी 3.5-4 कोटीत शोले पिक्चर तयार झाला आणि शान पिक्चरला तो टाकला. शाकाल आपल्यात बी एक शाकाल काल बडबडून गेलाय आणि म्हणून शोले पिक्चर बघायचा का शान पिक्चर बघायचा हे आता पंढरपूरच्या जनतेने ठरवलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत प्रणितीताई भालके ह्या नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि शहरातली जनता त्यांना नगराध्यक्ष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन या ठिकाणी देऊ इच्छितो. बरेचसे वक्ते बोलणार आहेत, मला भरपूर बोलायचं होतं. शक्ती कपूर, कादर खान, आसरानी, डॅनी गेली 40 वर्ष माहित आहे तुम्हाला काय काय झालंय ते, परंतु वेळ कमी आहे बंधूंनो. म्हणून उद्याच्या 2 तारखेला भगीरथताई प्रणितीताई भालके यांची खून आहे रिक्षा आणि रिक्षाच्या समोरच बटन दाबून आपण प्रचंड मतानं विजयी करावं आणि सन्मानी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक आणि काही सहयोगी सदस्यांना प्रचंड मतानं विजयी करावा अशी कळकळीची विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.